चला आले का कॅप्टन, आले का टॉस करायला? वाट पाहतोय आम्ही इथे. ओके नवनाथ सर धन्यवाद, तुम्ही आलेले आहेत. अभिजित करपे चला टॉस साठी. यावेळेस इथे पाहायचे आपल्याला काय सुरुवात आहे. मोहसिन मात्र इथे आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट करतोय. 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. मोहसिन सय्यद खेळतायत एक खणखणीत चौकार. 4 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान आलेल्या सगळ्याच क्रीडा रसिक प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आवर्जून सगळ्या आयोजकांचा आपण या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यांची कामगिरी चांगली आहे. आजचा हा 5वा दिवस अतिशय सुंदररित्या या स्पर्धेचं आयोजन नियोजन. मोहसिन सय्यद क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे आहेत लॉग ऑन मध्ये सचिन दिबे. आणि निश्चित स्वरूपात आपण पाहत आहोत संघाची धाव संख्या, एका धावेनं संघाची धाव संख्या पुढे जाईल 5 धावा. ठीक आहे, माईक बंद आहे का? ठीक आहे. तर मी आदरणीय बब्बूभाई शेख यांना विनंती करेल, आपल्या शुभास्ते टॉस केला जातोय. बब्बूभाई या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि याही वेळेस हा बॉल पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत आहेत करण आणि मोहसिन. चेंडू सीमा पार 4 चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. याही वेळेस करणच्या बॅट मधून आलाय अफलातून जलवा. षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. टॉस झालेला आहे आणि या ठिकाणी टाकली मिया 11 या टीमने आपण पाहतोय टॉस जिंकलाय. बंकज सर 2-5 मिनिटांमध्ये तुमचा निर्णय द्या. याही वेळेस इथे संधी नाही आबी चौथीला सुद्धा. बॉल जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. सामान्य आदरणीय फैयजभाई पठाण संघाचे मालक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. समेत तोसिफ सय्यद, त्याचबरोबर लक्ष्मण शेठ गायकवाड सिराम 11 टीमचे मालक, त्याचबरोबर लक्की पान शॉपचे मालक गुड्डूभाई शेख हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्याच मित्रपरिवाराचं परत एकदा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. कोण जिंकणार ही मॅच आणि या आमदार चषकाचा पहिला टॉपर कोण होणार? याही वेळेस बॉल मात्र सुसाट वाऱ्याच्या वेगात डाऊन दी ग्राउंड सीमारेषा बाहेर. 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. जबरदस्त बॅटिंग झालेली आहे. 23 धावा धाव फलकावरती. शेवटचे 30 बॉल 67 धाब्यांची गरज टीम दयावान 11 ला. डीजे छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाण, इथं हाय सोन्याची खाण. अतिशय सुंदर असं सगळंच जे काय आयोजन आणि नियोजन जे आपल्याला पाहायला मिळते. पलीकडच्या बाजूला पठाण वॉरियर्स या टीमचे मालक ख्वाजाभाई पठाण हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात आणि त्यांचंही स्वागत केलं या भव्य दिव्य षटकाराने मोहसिनने. 6 धावा षटकार. फटका असा धुवाधार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. पवारनं जबरदस्त बॅटिंग केली. नागेश पवारची बॅटिंग झाली त्यामुळे आता मोहसिनही बॅटिंग करतायत.
तब्बल आपण पाहत आहोत 29 धाबा धावफलकावरती झाल्यात. उर्वरित 29 बॉल मध्ये 61 धाबा या टीम दयावान 11 या टीमला बनवायच्यात. ख्वाजाभाई वटान यांनाही विनंती आहे, पण व्यासपीठावरती स्थानापन्न बाब आपलं मनापासून सहर्ष स्वागत असेल. जबरदस्त मॅच इथे जो पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय. 29 झाल्यात, 61 धावा अजून बनवायच्यात. करण निकम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संगनायक मोहसिन आहेत. याच बरोबर डान्सिंग डाऊन द विकेट, गगनाला गवसती घालणारा आणखी एक पॉवरफुल षटकार. फटका असा द्वादार, हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दंदनी षटकार. पाहतोय 35 धावा, एकही रन पळून आतापर्यंत मला वाटतं एक सिंगल आली फक्त. याही वेळेस हेलिकॉप्टर उडवलंय आणि हा बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. फटका असा द्वादार, हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दंदनी षटकार. कंप्लीट करतायत लागोपाठचे 3 षटकार. काय बॅटिंग चालू आहे, वा. प्रेक्षकांना एखाद्या चांगल्या मॅचची हायलाइट पाहायला मिळावी असं आतमध्ये बॅटिंग सुरू आहे. याही वेळेस नवनाथ पवार, प्रयत्न चांगले राहिले यावेळेस त्या खेळाडूचे. गोष्ट जमाना आलाय का तुला, तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेतही नाही. असा कसा या पठ्याचा तोल फसला, डावलली हातातली संधी कारण झेल सुटला. खंबीर नेतृत्व, दमदार कर्तृत्व मान्य जितू भाऊ बर्डे व अक्षय फिश सेंटरचे मालक मान्य अक्षय शेठ बर्डे सांगता तुम्ही हाताना येडे पोरं पैदा करू नका. हे बाई प्युअर याडा माल हे आता कसं वाटतंय. काय बॉल मारलाय इथे, गॅप मध्ये बॉल असेल. हा चेंडू जातोय 1 टप्पा 2 टप्पे, 4थ्या टप्प्याला सीमारेषेच्या बाहेर चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी चौकार. संघ आपल्याला मिळणार आहे या चालू असलेल्या मॅच मधून. गोलंदाज तुम्ही सातत्याने पाहना, गोलंदाजी मध्ये व्हेरिएशन ठेवतायत. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी, पाहूया. की जो संघ इथे पूर्णपणे आपण पाहतोय की विजयी होईल तो मात्र बक्षीस पात्र फेरीसाठी क्वालिफाय करेल. परंतु टॉपर राहिल्यामुळे नक्कीच क्वालिफायर 1 मध्ये हरल्यानंतर एक चान्स बनतो क्वालिफायर सेकंड साठी. त्यामुळे टॉपर राहायचंय हा निर्धार इथे दोन्ही टीमचा आहे. डिसिजन पेंडिंग इथे नक्कीच आपण पाहणार आहोत. तिसरे पंच आपल्याला निर्णय देतील तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहतोय वाट पाहिली जाईल. सगळ्यांना अपेक्षा लागलेली आहे की काय निर्णय येतोय, पाहूया. वाईड बॉल इथे आपण पाहतोय वाईड आहे. हा गेला वाईड बॉल. पाटील मेन्सवेअरचे प्रोप्रायटर माननीय पप्पू शेठ डहाळे यांच्याकडून वाईड बॉलची एक रन. आणि स्कोर बोर्ड वरती संघाची धाव संख्या तब्बल 47. याही वेळेस चांगला बॉल डाऊन द ग्राउंड, भीबा बॉल पर्यंत आपण पाहतोय पोहोचलेत आणि बॉल सुद्धा इथे आपण पाहतोय अडवलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 संपले. पॉवर प्ले सुखरूप राहिला टीम दयावानसाठी. 47 झाल्यात, 24 बॉल. छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली.
उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा संपली. इथं हाय सोन्याची खाण, इथं हाय सोन्याची खाण, शिवरायाच्या महाराष्ट्राची ठेव. 5 ते 6 वर्ष तुम्ही पहा की बऱ्याच टीमचे जे काही संघ मालक बदललेत, कॅप्टन बदललेत, तो 5-6 वर्षापासून एकमेव हा संघ आहे दयावान 11 की ज्या टीमचा कॅप्टन मोहसिन सय्यद आणि त्या टीमचे संघ मालक नासिर सेठ, दयावान आणि फैयाजभाई पठाणी आहेत. सातत्याने हा संघ आपल्याला पाहायला मिळतो दयावान. यावेळेस हा चेंडू इथे आपण पाहत आहोत. बॉल वेगात टर्न घेतलाय, बॉलला मात्र बॉलनी चकवा दिला इथे खेळाडूला आणि बॉल जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. 51 धावा या धावफलकावरती आहे. 23 बॉल मध्ये अजून देखील 39 बनवायच्यात. ओ इथे पाहायचं आपल्याला मोहसिनच्या बॅट मधून येतोय वन ऑफ द बाहुबली षटकार. 6 धावा. फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. आपल्याला पाहायला मिळतात वैयक्तिक 8 बॉल खेळलेत मोहसिन आणि तब्बल 34 या धावसंख्येवरती पोहोचलेले आहेत. एका इनिंग मध्ये नागेश पवारचा शो आपल्याला पाहायला मिळाला. इथे इन ऍक्शन आता पाहायला मिळत आहेत आपल्याला मोहसिन सय्यद, सचिन दिवे. याही वेळेस लागोपाठचा इथे येतोय दुसरा षटकार. क्या खिलाडी आहे मोहसिन सय्यद. फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. तिसऱ्या बॉलवरती षटकार. आतापर्यंत या ओव्हर मध्ये आल्यात जवळ 16 धावा, 63 धावा स्कोर कार्ड वरती जे आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 21 बॉल विजयासाठी 27 धाव्यांची गरज. रोल बॉल पाठवा. रोल बॉल आतमध्ये देणं जे आपण पाहतोय गरजेचं आहे. काय निर्णय दिला टाकळीम या टीमनं? मेयर साहेब पोल्स क्लब टाकळीम या टीम थांबायचंय का? बर. 21 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 27 धाव्यांची गरज. बॉल चॉईस करा. 9 बॉल 40 धावा इथे आपण पाहतोय झालेले आहेत. 1-2 अजून मोठाले फटके आले ना या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक फास्टेस्ट 50 या खेळाडूच्या नावावरती जाईल. पाहूया होईल का नाही. 9 बॉल मध्ये 40 या बनवलेले आहेत. एका डावामध्ये 72 रन या पिनू जाधवनं सुद्धा बनवलेले आहेत. सागर खळेकर याही खेळाडूचं मी कौतुक करेल, त्यानेही वैयक्तिक खूप धावा बनवलेल्या आहेत. आणि इथे पाहूयात नागेश पवार आणि आता मोहसिन मध्ये लागलेली ही लढाई. यावेळेस काय खेळाडू आहे हा मोहसिन सय्यद. लागोपाठचा इथे आपण पाहतोय याही ओव्हर मध्ये षटकार हॅट्रिक कंप्लीट करतायत. 2 षटकार हॅट्रिक्स या इनिंग मध्ये. फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. धाव्यांची गरज. मोहसिन पोहोचलाय 10 बॉल मध्ये 46 धाव संख्येवर. आणि याच दरम्यान या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जलद अर्धशतक बनवणारा खेळाडू मोहसिन सय्यद. 10 बॉल मध्ये 11 बॉल मध्ये इथे आपण पाहतोय तब्बल 52 धावा. मोहसिन साठी काय चित्र पाहायला मिळतंय. जबरदस्त. फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार.
बब्बूभाई शेख अरमान चायनीजचे मालक यांच्या वतीने मोहसिनच्या या बॅटिंगसाठी अर्धशतकीय खेळीसाठी आपण पाहतोय 500 रुपयाचं प्राइज हे दिलं जाईल. लागोपाठचे 4 षटकार या ओव्हरमध्ये आतापर्यंत जे आपण पाहतोय आलेत. असं काही नाही की चांगल्या खराब गोलंदाजावरती सचिन दिवे सारख्या गोलंदाजाला मोहसिननं टार्गेट केले. 7 षटकार 2 चौकार 11 बॉलमध्ये 52 धाबा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पठाण वॉरियर्सचे संघ मालक आपण पाहतोय अमीनभाई पठाण. एक खास चित्र तुम्ही आतमध्ये पाहिलं ना, मोहसिनची 50 झाल्यानंतर सगळ्यात पहिल्या टाळ्या जर कोणी वाजवल्या असतील ना तर त्या नागेश पवारने वाजवल्यात. ओ आता मात्र सावध पवित्रा घेत आहेत मोहसिन आणि इथे लॉंग ऑफ मध्ये बॉल अडवलाय. कारण एक चांगला मित्र जर पुढे जात असेल ना, पाठीमाग एक मित्राचा जात असतो. धाव फलकावरती आपण पाहत आहोत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाण, इथं हाय सोन्याची खाण. शिवरायाच्या महाराष्ट्राची ठेव थोडी जाण. गड्या तू जातीचा श्रेष्ठ, गड्या मी मातीचा श्रेष्ठ. मध्ये आले 4 षटकार 1 सिंगल आणि 1 चौकार. ओव्हर संपली. धाव फलकावरती तब्बल 76 झाल्यात. 18 बॉल विजयासाठी 14 धावांची गरज. अभि तुमची टीम सिलेक्ट करून द्या. बाबासाहेब बर्डे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेले आहेत. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जलद अर्धशतक बनवणारा खेळाडू आपल्याला भेटलेला आहे. या स्पर्धेमध्ये षटकार हॅट्रिक बरेचदा झालेले आहेत. विकेट हॅट्रिक जर झाली तर 500 रुपयाचं प्राइज बब्बूभाई शेख आणि संदीप माळी या दोनही मंडळींकडून 500 असं 1000 रुपयाचं प्राइज हे बाबासाहेब बर्डे यांच्यासाठी आलेलं आहे. 18 बॉल विजयासाठी आपण पाहत आहोत. 14 धावांची गरज. काय बॅटिंग केली या डावामध्ये मोहसिनने. याही वेळेस मोहसिनने ठरवलंय की काय आज फक्त षटकारच मारू आतमध्ये. 6 धावा. फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा. मोहसिनच्या बॅटिंग कधीच पाहायला मिळाली नाही. हो क्या बात है. घुटना टेक और तमाशा देख. लागोपाठचा दुसरा एक फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर मारतोय आणि याही ओव्हर मध्ये तो षटकार हॅट्रिक कंप्लीट करतोय. आणि हा सामना इथे आपण पाहत आहोत. दयावान 11 टीमनं जिंकलाय. टॉपर ठरत क्वालिफायर 1 मध्ये प्रवेश करणारा फैयाजभाई पठाण नासिर सेठ दयावान हा संघ आपण पाहत आहोत. इथे क्वालिफायर करतोय तर 15 बॉल मध्ये 71 धावा. एक अनोखा रेकॉर्ड या मैदानावरती बनवतायत संघ नायक मोहसिन सय्यद. अभिनंदन. आपला शानदार खेळ पाहुणी आम्ही झालो दंग. एकलव्य प्रीमियर लीग आमदार चषक 2025च्या या चुरशीच्या लढाईत तुम्हीच ठरला दमदार विजेता संघ. कार्यसम्राट आमदार मान्य शिवाजीराव कर्डिले साहेब, मित्रमंडळ व युवा नेते मान्य अक्षय दादा शिवाजीराव कर्डिले युवा मंच यांच्याकडून विजयी ठरलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन.